नमस्ते शेतकरी बंधूंनो, रॉयल शेतकरी सांगोला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण आपल्या प्लॉटचा आज 28वा दिवस आहे। तर आपण आपल्या प्लॉटला ड्रिपद्वारे काय दिलेलं आहे आणि स्प्रे आपण काय घेतलेला आहे ह्याविषयी आपण पूर्णपणे जाणून घेणार आहे आणि आपल्या प्लॉटची आपण काय काय कामे केलेली आहे हे पण आपण जाणून घेणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर शेतकरी बंधूंनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण आपल्या प्लॉटला स्प्रे काय दिलेला आहे, तर आज आपल्या प्लॉटचा 28वा दिवस आहे। स्प्रे काय दिलेला आहे हे आपण पूर्णपणे जाणून घेऊया। तर आज आपल्या प्लॉटला आपण कीटकनाशक, बुरशीनाशक प्लस लिंबोळी तेल असा तिन्हीचा स्प्रे घेतलेला आहे। कीटकनाशक घेताना आपण केमिकलमध्ये घेतलेलं आहे। आपल्या प्लॉटची डिरी अजून आपल्या फ्लावरिंग अजून ओपन झालेलं नाही, जेणेकरून आपली अजून गुंजच आहे आणि कळीचा स्ट्रोक जास्ती नाही आहे, जास्त कळी उमललेली नाही आहे। त्यामुळे आपण आपल्या प्लॉटला आता मधमाशीची एवढी काही गरज नाही आहे, त्यासाठी आपण आपल्या प्लॉटला केमिकलचा स्प्रे घेतलेला आहे। तर आपण जाणून घेऊया की आपण प्लॉटला काय स्प्रे घेतलेला आहे। तर जर आपल्या प्लॉटला जर मधमाशी जर अवेलेबल असेल, आपली फ्लावरिंग जर ओपन असेल, तर आपला हा केमिकलचा स्प्रे आपल्याला चालत नाही आहे। तर आपण आपल्या प्लॉटची अजून फ्लावरिंग ओपन झालेली नाही आहे, त्यासाठी आपण हा स्प्रे घेतलेला आहे। तर हा स्प्रे आपण घेतलेला आहे तैची हे कीटकनाशक म्हणून आपण घेतलेलं आहे। तैची हे निचुनो कंपनीचं येतं, तर ह्या तैचीमध्ये कंटेन येतो टोलफेनफायराइड 15% EC फॉर्म्युलेशनमध्ये येतं। तर हे कशावर काम करतं, हे थ्रिप्स, मावा, तुडतुडे ह्या आणि अशा बरेच आणि अंडीनाशक म्हणून पण काम करतं। तर हे असं काम करतं आणि हे थोडंफार बुरशीनाशक म्हणून पण काम करतं। तर बुरशीनाशक मध्ये हे कीटकनाशक प्लस बुरशीनाशक, त्याची हे कीटकनाशक प्लस बुरशीनाशक असं दोन्ही त्याची मोड ऑफ ॲक्शन आहे। तर आपण बुरशीनाशक प्लस कीटकनाशक ह्या पद्धतीत पण ह्याचा वापर करू शकता। त्याचबरोबर ह्याचं आपण प्रमाण किती घेतलेलं आहे, तर ह्याचं प्रमाण आपण घेताना घेतलेलं आहे 2 ml पर लिटर, म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी 200 ml असं ह्या पद्धतीने आपण ह्याचं प्रमाण घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे स्कोर। तर स्कोर हा समजायलाच माहिती आहे। स्कोरमध्ये डायफेनकोनाझोल 25% EC फॉर्म्युलेशनमध्ये येत आहे। तर ह्या स्कोर आपण अर्धा ml पर लिटर ह्या पद्धतीने घेतलेला आहे। तर स्कोर 100 लिटर पाण्याला 50 ml स्कोर असं आपण ह्या स्कोरचा आपण वापर केलेला आहे। त्याचबरोबर आपण वापरलेले निंबोळी तेल आझामॅक्स वापरलेलं आहे। ते आझामॅक्स आपण 2 ml पर लिटर ह्या पद्धतीने दिलेलं आहे। आझामॅक्स हे 3000 ppmचं आहे। तुम्ही 10,000 ppmचं घेऊ शकता किंवा 3000 ppmचं घेऊ शकता। तुम्ही कुठल्याही कंपनीचं लिंबोळी तेल घेऊ शकता, ह्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। तर हा झाला आपला स्प्रे। तर हा स्प्रे झाला। आपण पाहूया की आपण आपल्या प्लॉटला ड्रिपद्वारे काय दिलेलं आहे। तर काय झालं की आपल्या प्लॉटमध्ये थोडंसं वातावरण चेंज झालेलं आहे, वातावरण ढगाळ झालेलं आहे। थोडंसं पावसाची एक दिवशी थोडी झड आल्यामुळे टेम्परेचरमध्ये आर्द्रता निर्माण झालेली आहे, गारवा निर्माण झालेला आहे। त्यामुळे आपल्या प्लॉटचे जे शेंडे थांबलेले होते, आगाराचे शेंडे, ते थोडे आता नकलायला लागलेले आहेत, थोडे आगारे वाढायला लागलेले आहेत त्या शेंड्याला। त्यासाठी आपण आपल्या प्लॉटला ड्रिपद्वारे 0050 पर झाड 10 ग्रॅम आणि त्याचबरोबर अमोनियम मॉलिब्डेनम पर झाड अर्धा ग्रॅम ह्या पद्धतीने दिलेलं आहे। जेणेकरून जर आपले 100 झाडे असतील तर आपण 50 ग्रॅम अमोनियम मॉलिब्डेनम आणि 100 झाडाला 1 किलो 0050 ह्या पद्धतीने आपण ड्रिपद्वारे दिलेलं आहे। जेणेकरून आपल्या प्लॉटचे जे नायट्रोजनचे रूपांतर आहे ते प्रोटीनमध्ये होईल, ह्यासाठी आपण अमोनियम मॉलिब्डेनम दिलेलं आहे। आपले शेंडे जास्त वाढणार नाहीत आणि नायट्रोजनची लेवल आपली कमी राहील, ह्यासाठी आपण हा ड्रिपने आपण दिलेला आहे। तत्पूर्वी आपण पाहूया की आपण आपल्या प्लॉटमध्ये आज काय काम केलेलं आहे। तर आपण आपल्या प्लॉटचे जे बुडक्याचे वॉटरशूट तुम्ही बघू शकता की बुडक्याचे वॉटरशूट आणि जे खालील जे दांडक्याचे वॉटरशूट आहे, जेणेकरून आतमध्ये गर्दी झालेली आहे, जेणेकरून स्प्रे जाणार नाही, सूर्यप्रकाश जाणार नाही, ह्या पद्धतीने जास्त गर्दी झालेली आहे। त्याचे राहतील वॉटरशूट आपण काढून घेतलेले आहे, जेणेकरून आपल्याला कळीचा स्ट्रोक आणि कळी निघण्यासही मदत होईल। ह्यासाठी ह्या पद्धतीने आपण आपल्या प्लॉटचे बुडक्याचे आणि आतल्या दांडक्याचे वॉटरशूट काढून घेतलेले आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर इतर मित्राबरोबर ही माहिती शेअर करा आणि माझ्या बेल आयकॉनला पण दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आपल्याबरोबर लवकरात लवकर पोहोचतील आणि त्याचा आपल्याला फायदा होईल। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटबरोबर बघितला ह्यासाठी धन्यवाद शेतकरी बंधूंनो।